वगैरे, पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीमध्ये रोज डाग लागतो आहे, अनेक मार्गांना लागतो आहे. मग भ्रष्टाचार असेल, व्यभिचार असेल, हनी ट्रॅप असेल, रोज आमदार निवासमध्ये टॉवेल गँग असेल, मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेले आहेत, कारवाई होत नाही. मोकाचे आरोपी, खुनाचे आरोपी, दाऊदचे हस्तक हे पक्षात घेतले जात आहेत, त्यांच्या विधिमंडळात घेतले जात आहेत. ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे. हे मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे. ज्या संस्कारातून ते आलेले आहेत त्या संस्कारात हे सगळं बसतंय का जे त्यांच्या राज्यात सध्या सुरू आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली मान घालून बसले होते त्या भूमिकेमध्ये देवेंद्र फडणवीस आहे. म्हणजे वस्त्रहरणाला पांडवांचं पाठबळ होतं, पांडव कमजोर होते, म्हणून द्रौपदीचं वस्त्रहरण उघड्या डोळ्याने ते पाहत होते. द्रौपदीला जुगारावर लावणाऱ्यांची ही जी एक संस्कृती या देशात तेव्हा निर्माण झाली होती, मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्यानं महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आहेत. आणि त्याला सर्वस्वी जबाबदार ते आहेत, कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं? काल गँगवॉर झालं, विधान भवनात गँगवॉर झाले. मी सभागृहात म्हणत नाही, विधान भवनामध्ये गँग होती. परिसराला आपण भवन म्हणतो. विधान भवनामध्ये काल टोळी युद्ध झालं. खुनातले, मोकाचे आरोपी, दरोड्यातले आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते. कोणी आणले त्यांना? काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावरती शिवसेनेचं हे स्पष्ट मत झालं की महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे. ह्यांना हे राज्य नियंत्रणामध्ये ठेवता येत नाही. हे गुंडांचं राज्य झालं आहे. जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं, कोणी अन्य मुख्यमंत्री असता, तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते, हे सरकार बरखास्त करा, इथे राष्ट्रपती राजवट लावा. मग काय त्यांना असं वाटत नाही का? त्यांनी आत्मचिंतन केलं